नगरमध्ये विखे विरुद्ध थोरात हा पारंपरिक संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुजय विखे पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलेत आणि त्यांनी संगमनेरमध्ये थोरातांना थेट आव्हान दिलंय। ताकद लावायची गरज नाही। एखाद्या व्यक्तीला तुम्ही 7 वेळेस संधी दिली, मला एकदाच देऊन पहा, तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा कायापालटणी करून दाखवतो। सुजय विखे नाव सांगा। सुजय विखे पाटलांनी थोरातांविरोधात दंड थोपटले। लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगरमधून निलेश लंकेंविरोधात पराभूत झालेले सुजय विखे विधानसभेला पूर्ण तयारीनिशी उतरतात। संगमनेरची लढत ठरली आहे। पुन्हा तोच संघर्ष, थोरात विरुद्ध विखे। 7 वेळा थोरातांना संधी दिली, एकदा मला द्या। संगमनेरचा कायापालट करून दाखवला नाही तर नाव सांगणार नाही असं म्हणत सुजय विखेंनी निवडणुकीचा बिगुल वाजवला। त्याला या संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं दशक्रियाविधी येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्यासारखा दशक्रियाविधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील, त्याशिवाय ते होणार नाही। कारण की विकास कोण करू शकतं, विकासाची ताकद कोणामध्ये आहे। आपण राजकारण करू इच्छित नाही, पण विकासापासून जर आपण वंचित असाल, मला मगाशी दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावावं लागेल। म्हणजे ताकद लावायची गरज नाही, ताकद लावायची गरज नाही। एखाद्या व्यक्तीला तुम्ही 7 वेळेस संधी दिली, मला एकदाच देऊन पहा, तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा कायापालटणी करून दाखवतो। सुजय विखे नाव सांगा। सुजय विखे पाटलांचे अलीकडे संगमनेर मतदारसंघात दौरे वाढलेत। सुजय विखेंचा संपर्क कमी झाल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा होती। त्यानंतर सुजय यांनी पहिला धडा घेतला तो संपर्क वाढवण्याचा। म्हणूनच जागरण, गोंधळ, वाढदिवस, श्राद्ध काहीही असो, श्राद्धाला कावळ्याच्या आधी विखे पोहोचेल असं सुजय विखेंनी म्हटलं होतं। आता हे डीपीआर आणि हे शामराव मला सांगू नका तुम्ही, दावा असेल लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल। जागरण गोंधळ असला का मला फोन आला नाही तर मी कारवाई करत तुमच्या सगळ्यांना रंगण तोडायला मी येणार। अहमदनगरनं विखे आणि थोरातांचं पिढ्यानपिढ्याचं कुरघोड्यांचं राजकारण पाहिलंय। सख्खे शेजारी आणि पक्के वैरी अशी ही 2 घराणी। बाळासाहेब थोरातांचे मामा अण्णासाहेब शिंदेंविरुद्ध राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून विखे थोरातांमध्ये विस्तव जात नाही। सहकार क्षेत्र, दूध संघ आणि शैक्षणिक संस्थांमध्येही कायम थोरात विरुद्ध विखे अशी स्पर्धा राहिली। 1985च्या निवडणुकीत थोरातांना तिकीट न देण्यात विखेंचा हात असल्याचा आरोप होतो। 1985 मध्ये काँग्रेसनं तिकीट नाकारल्यावर बाळासाहेब थोरात संगमनेरमधून अपक्ष लढले। त्यानंतर सलग 8 वेळा बाळासाहेब थोरात आमदार झाले। थोरातांचे पवारांसोबत वैयक्तिक संबंध चांगले आहेत, तर विखेंचं पवारांबरोबर सख्य नाही। काँग्रेसमध्ये विखेंच्या तुलनेत थोरातांना महत्त्व मिळत असल्यानंच विखे भाजपमध्ये गेल्याची चर्चा आहे। नगर जिल्हा हा राज्यातला सगळ्यात मोठा आणि 12 विधानसभा मतदारसंघ असलेला, त्यामुळे या जिल्ह्यावर पकड राहण्यासाठी विखे आणि थोरातांमध्ये कायमच संघर्ष असतो। यंदाच्या विधानसभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात लढण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता येत्या निवडणुकीत विखे थोरातांची पुढची पिढी आमने सामने येणार का याचीच उत्सुकता आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, अहमदनगर।